आहे करंट अफेअर्स 2023 स्टार्ट करतो आपण लेक्चर पहिलं. सगळ्यात पहिली आपण इकॉनॉमीची न्यूज पिक केलेली आहे. त्याच्यामध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र हे टायटल आहे न्यूजचं. ओके. आता आपण औद्योगिक क्रांती हा शब्द नेहमीच ऐकला असेल. इव्हन तुम्ही इतिहासात खूप वेळा ऐकला असेल औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीचा अर्थ काय होतो की जे हातमागावरचे किंवा कॉटेज इंडस्ट्रीज होत्या त्या कुठेतरी मागे पडून मशीन्सनी काम होऊ लागलं. बरोबर की नाही? त्याला आपण काय म्हणणार, म्हणजे एखादी गोष्ट सुकर होत गेली, मशीननी काम होऊ लागलं, प्रोडक्शन मोठ्या स्केलमध्ये निघू लागलं, लोकांच्या वाढलेल्या गरजा ज्या होत्या त्या पूर्ण होऊ लागल्या. त्याला आपण काय म्हणणार, औद्योगिक क्रांती. आणि हे इंडस्ट्रीच्या बाबतीत आहे म्हणून औद्योगिक क्रांती. क्रांती ही वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते. बरोबर की नाही? रिव्होल्युशन्स हे काय आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मी इमेज पण टाकलेली आहे, इंडस्ट्री 4.0. बरोबर. तुम्हाला एक लॅपटॉपवर आपलं ऑन ऑफचं जे बटन असतं त्या पद्धतीने इथं काय दिसत असेल, बटन दिसत असेल. अशा पद्धतीने हे इंडस्ट्री 4.0 म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती आपल्याला बघायला मिळते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्यांनी 2023 मध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आपल्या भारतामधलं तेलंगणातील हैदराबाद हे शहर जे आहे त्याची निवड केली. ओके. सेंटर फॉर फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. एक कुठे, हैदराबाद, तेलंगणातील हैदराबाद या शहराची काय केलेली आहे निवड. कुणी? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. जानेवारी 2023 ची ही न्यूज आहे. याच्यामध्ये जीवन विज्ञान आणि आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणारे भारतातले हे पहिले थीमॅटिक केंद्र असेल. थीमॅटिकचा अर्थ काय होतो की पर्टिक्युलर एखाद्या उद्देशासाठी एक एक उद्देश घेऊन त्याच्यासाठी तिथे काय करणं, एक पूर्णपणे क्लस्टर तयार करणं किंवा एखादी इन्स्टिट्यूट किंवा एखादं ठिकाण तयार करणं. ओके. त्याला आपण काय म्हणणार, थीमॅटिक केंद्र. जीवन विज्ञान आणि आरोग्य सेवेवर. जीवन विज्ञान म्हणजे काय, लाईफ सायन्सेस आपण ज्याला म्हणतो. बरोबर. आणि आरोग्य सेवा, हेल्थ रिलेटेड गोष्टी असणार आहे. आता जवळपास आपण बऱ्याचदा न्यूज आपल्या ज्या येतात इंटरनॅशनल ट्रेडच्या, तर आपलं भारत जे आहे ते किती मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल्स जे आहे ते आउट ऑफ द कंट्री सप्लाय करत असतं की नाही. इव्हन अमेरिकेबरोबर आपले रिलेशन, आपण मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल तिथे देतो. डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात आपल्याकडचे तिकडे आहेत. बरोबर की नाही? सो भारताचा औषध उत्पादनामध्ये तेलंगणा एकच जे राज्य आहे त्याचा जो हिस्सा आहे तो 35% आहे. किती? 35%. तर कुठेतरी हे 35% म्हणजे खूप मोठे नंबर झाले. पूर्ण देशभरातून 35% हे तेलंगणामध्ये औषध उत्पादन आपल्या होत आहे. ओके. स्वित्झर्लंड मधल्या दावोस येथे WF ची काय झालेली होती, इयरली मीटिंग झालेली होती. तेलंगणा सरकार आणि त्यांच्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यामध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ट्रीटी झाली, म्हणजेच काय, करार झाला. हे केंद्र कसं असणार आहे, जे केंद्र आपण इस्टॅब्लिश करणार आहोत ते स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस असणार आहे आणि सोबतच ना नफा तत्वावर चालणारे हे केंद्र किंवा संस्था असणार आहे. हे या करारामध्ये नमूद करण्यात आलं. ओके. आता हैदराबाद हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जी चौथी औद्योगिक क्रांती आहे. औद्योगिक क्रांती कोणत्या एकाच ठिकाणी नाही आहे, हे एक मोठं नेटवर्क आहे आणि याच्यातलं 18वं केंद्र बनलंय. म्हणजे इतर 17 सुद्धा शहरं काय आहेत याच्यामध्ये समायोजित आहेत. ओके. चौथी औद्योगिक क्रांती हा शब्द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत क्लॉस श्वाब यांनी 2016 मध्ये पहिल्यांदा वापरलेला. कोणी? क्लॉस श्वाब यांनी 2016 मध्ये पहिल्यांदा वापरला. देन औद्योगिक क्रांती मग आतापर्यंत कोणकोणत्या झालेल्या आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय काय आहेत ती आपण बघूयात. पहिली औद्योगिक क्रांती झालेली आहे 1800चं शतक. ओके. 1784 मध्ये त्याची सुरुवात झाली. घटना, मोमेंट काय घडलेली की वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि त्याने माणसाच्या जीवनाला प्रभावित केलं. साहजिकच खूप मोठा परिणाम होणार की नाही. वाफेच्या इंजिनाचा शोध ज्या वेळेस लागला त्यांनी काय केलं की आपण अॅनिमल पॉवर युज करत होतो. बरं की नाही. इंडिया कसं कंट्री होता सुरुवातीला, आपलं ऑक्युपेशन जर कन्सिडर करायचं झालं तर आपण ऍग्रेरियन नेशन आहोत की नाही. इव्हन अजूनही, कारण का आपलं लार्ज पॉप्युलेशन तिथे इन्वॉल्ड आहे. पण आपलं जो पण एक अप्रोच आहे तो कुठेतरी आता इंडस्ट्रीकडे सेट होत चाललाय की नाही. कारण स्टेबल सोर्स ऑफ इन्कम आपल्याला इंडस्ट्रीज मधून मिळतं. तर आपण काय पाहिलं की वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. याने माणूस आणि जनावरं म्हणजे अॅनिमल्स जे काही कष्ट पडत होते, शेती करण्यासाठी अॅनिमल्सची आपल्याला गरज होती. ट्रान्सपोर्टेशन साठी आपण बैलगाडी, घोडागाडी म्हणजे अॅनिमल्सचा वापर करत होतो.
बरोबर की नाही. देन इतर जी काही आपली संरक्षण, कुत्र्यासारखा प्राणी आपण पाळत होतो, इतर आपल्या ज्या काही बेसिक गरजा होत्या, बऱ्याचशा अॅनिमल्सचा आपण काय करत होतो, खाण्यासाठी सुद्धा वापर करत होतो. सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिलं जवळचं आपल्या कोण होते, अॅनिमल्स होते. आणि माणसाच्या आणि जनावरांचं हे जे श्रमदान होत होतं शेतामध्ये, काय करत होतं, एकतर माणूस नांगर हाकणार किंवा ते बैलजोडी वगैरे वापरून, बरोबर. देन पुन्हा बैलगाडी थ्रूच ते मालाची ने आण होणार. तर ही सगळी जी दळणवळणासाठी म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण वापर करत होतो अॅनिमलचा, हा वापर काय होऊ लागला, आता इंजिनाच्या शोधामुळे मागे पडू लागला. आणि आता काय झालं, वाहनं आली. वाहनांनी काय केली, याच्यामध्ये भर, हे कष्ट जे आहेत ते कमी झाले आणि फॅसिलिटेट झाल्या गोष्टी. एक ड्रायव्हर काय करेल, ती गाडी रन करेल आणि ते चालेल कशावर, फ्युएलवर. त्यावेळेस वाफेचं इंजिन, कोळशावर वापर, बरोबर की नाही. म्हणजे नॅचरल रिसोर्सेसचं एक्सप्लॉयटेशन आणि औद्योगिक क्रांती यांचा संबंध कसा आहे, हे तुमच्या इथे लक्षात येईल. बरोबर, येते लक्षात. मॅम, येस. मॅम मी कालच्या लेक्चरला नव्हते, मला माहित नव्हतं. कधीपासून आपण म्हणजे करंट अफेअर कधीपासून कव्हर करतोय? ऍक्च्युली काल चुकून ती AMI ऐवजी PM लिंक मध्ये गेलेलं. करंट अफेअरचं आपलं आणि पहिलंच सेशन आहे आणि पहिलाच टॉपिक चालू आहे. ओके. आणि आपण ओके, म्हणजे कधीपासून आजच घेतोय मॅम? आपण स्टार्ट 2023 करतोय. जानेवारी पूर्ण घेतोय की हा जानेवारी पासून घेतोय 2024 नाही, पासून? 2023च्या जानेवारी पासून आपण स्टार्ट केलेलं आहे. डेली 1 तास आपण हे कंटिन्यू करणार आहोत. आणि पुढे 2024चं जेव्हा सुरू होईल, मग त्यावेळेस काय राहील, आपलं टाइम टेबल डिफरंट राहील. कारण कसं मग वर्षभराचं आता कव्हर करायचं म्हणून डेली लेक्चर्स घ्यावे लागतात. त्याच्यानंतर आपण जसं आपल्याला वाटेल की डेली जमतंय, तर डेली 1 तास पण आपण कंटिन्यू करू. मग UPSCचे इश्यू वगैरे सुद्धा मग त्याच्यात हवं तर इन्क्लूड करू. ओके. ओके, हा चालेल सुद्धा मॅम. UPSC थँक्यू साठी मॅम. हो महत्वाचाच हो. टॉपिक असणार आहे. MPSC साठी सुद्धा महत्वाचं आहे आणि UPSC साठी कंबाईन साठी सुद्धा याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. हैदराबाद कोणतं प्लेस वगैरे असं. सो आपण काय करणार आहोत, आणि मॅम ह्याचे नोट्स पण मिळतील ऍपमध्ये? नोट्स मध्ये लेक्चर द्यायचे की नाही अजून डिसाईड नाही केलं. मी लाईव्ह ऍटलीस्ट सुरू केलंय, पहिलंच आहे. असं काय आपलं ओके स्ट्रक्चर ओके आपण तयार नाही केलेलं. जसं काही डिसाईड ओके होतं ना, तर तसं मी तुम्हाला सगळ्यांना कळवेन. ओके. आपण एक रिव्हिजन म्हणून ओके लेक्चर्स मॅम. घेत आहोत हे. पण बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना ओके, नवीन आहेत, काही स्टुडंट माहित नाही ना, म्हणून डिटेल करतोय. ठीक आहे, चालेल मॅम. थँक्यू. ओके. तर ही पहिली औद्योगिक क्रांती समजलं तुम्हाला. पहिल्या औद्योगिक क्रांतीबद्दल काय झालं, पूर्णपणे जे माणसाला जनावरांना कष्ट पडत होते ते कमी झालं. आणि आता काय होऊ लागलं, वाहनांचा वापर होऊ लागला. ओके. देन दुसरी औद्योगिक क्रांती, ज्याची सुरुवात 1900 पासून आपल्याला झालेली बघायला मिळते. 1870च्या दशकामध्ये त्याची काय झालेली आहे, सुरुवात आपल्याला बघायला मिळते. तर जवळपास 19वे शतक असं आपण म्हणू शकतो. तर घटना जी आहे त्याच्यामध्ये काय घडली, की विजेचा शोध लागला. बरोबर, बल्बचे प्रयोग तुम्ही विज्ञानामध्ये सगळ्यांनी बघितलं असणार आहे. ओके. असेंब्ली लाईनचा याच्यामध्ये शोध लागला. यांत्रिकी उत्पादनाचा शोध, म्हणजेच काय, की मशिनरीज कडे आता वळू लागलं. कारण इंजिन ही पण एक बेसिक मशिनरीज आहे. आणि त्याच्यावरून इतर इंडस्ट्रीमध्ये जे कॉटेज इंडस्ट्रीज रन होत आहेत, ते मॅनपॉवर जास्त लागते तिथे आणि प्रोडक्शन कमी होते. आणि आता जवळपास हे 19वे शतक बोललं तर लोकसंख्या सुद्धा काय होऊ लागलेली, वाढताना आपल्याला दिसत होती. बरोबर, रिसोर्सेस अवेलेबल होऊ लागले, तशी लोकसंख्या वाढत जाते. मग कुठेतरी इथे असेंब्ली लाईन, यांत्रिकी उत्पादन जे आहे त्यांचा शोध, विजेचा शोध, ह्याच्यातून इंडस्ट्रीला एक प्रकारे बेस मिळाला. बरोबर की नाही. आधी इंडस्ट्री काय आहे, विजेच्या शोधापूर्वी इंडस्ट्री काय असणार आहे, पूर्णपणे कोलवर डिपेंड असणार आहे. बेसिक सोर्स, एनर्जीचा बेसिक सोर्स. आणि त्याच्यामधूनच सगळ्या गरजा इंडस्ट्री काय करणार, पूर्ण. पण कुठेतरी विजेचा शोध याने कलाटणी दिली की नाही पूर्णपणे. जे काही, हे बघा, एक नवीन शोध लागतो ना, तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये अपडेशन येतं आणि जे काही जुन्या गोष्टी आहेत ना, त्या मागे पडू लागतात. आणि हेच गरजेचं पण होतं आपल्याला. ओके. तर परिणाम याचा काय झाला, की उत्पादन जे आहे मोठ्या प्रमाणात वाढलं. ह्यूज पॉप्युलेशन, आणि त्या ह्यूज पॉप्युलेशनची नीड सुद्धा मोठी. आणि कुठेतरी जी उत्पादनाची गरज होती, म्हणजे एक प्रकारे म्हणतो उत्पादन जे होतं ते कमी पडत होतं. लोकांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. आणि इथे काय होऊ लागलं, की उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. म्हणजेच काय, तर आता लोकांच्या गरजा पूर्ण होणार. आणि मशिनरीज आहेत, माणूस जिथे 24 तास वर्क करणार, त्या वेळामध्ये मशिनरी अर्ध्या तासामध्ये त्या माणसांचं, 4-5 माणसांचं काम करून बसणार. बरोबर, म्हणजे पूर्ण एक दिवसामध्ये मशिनरी हजारो लोकांचं काम पूर्ण करेल. बरोबर, पूर्ण महिनाभरामधलं तिचं प्रोडक्शन. तर कुठेतरी खर्च पण कमी झाला. कारण का,
लेबर कॉस्ट तिथे रिड्यूस झाली मोठ्या प्रमाणात आणि प्रोडक्शन वाढलेलं आहे. जर सप्लाय गोष्टींचा वाढतोय तर किमती सुद्धा काय राहणार आहेत, कमी गोष्टींच्या राहणार आहेत. म्हणजे काही प्रस्थापित जे त्या काळातले जे रोजगार होते, जसं की डेली वेजचे वर्कर, तर हे रोजगार जे होते ते काय होऊ लागले, नष्ट होऊ लागले. पण इतर नवीन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आपल्याला तयार होताना इथे दिसू लागल्या. ओके, नवनवीन रोजगार आपल्याला इथे उपलब्ध होताना दिसले. तर कुठेतरी या नवीन रोजगाराच्या संधींमुळे होऊ काय लागलं, माणसं स्किलफुल होऊ लागली. कारण का, आता जवळपास आपण बघितलं की आपल्या स्वातंत्र्याचा काळ सुद्धा अगदी कधीचा, 1947चा काळ, 85% पॉप्युलेशन ऍग्रिकल्चर मध्ये इन्व्हॉल्ड, आणि पुन्हा रिड्यूस झाली कितीपर्यंत आली, 65 पर्यंत. 20% हे फॉल झालं, बरोबर, म्हणजे काय कमी झाले. तर हे 20% कुठे वळणार, हे बेरोजगार बसले असते की नाही देशामध्ये, जर अशा काही गोष्टी मशिनरीज वगैरे जर आल्या नसत्या तर. त्यांना ऍब्झॉर्ब करण्यासाठी इंडस्ट्री एक मोठं काय बनलं, सेक्टर बनलं. आणि आता जवळपास या सगळे हे जे चेंजेस झाले ना, याच्यातून कळू लागलं की इंडस्ट्री मधून आपल्याला स्टेबल सोर्स ऑफ इन्कम पण मिळणार, आणि त्याच्यातून गव्हर्नमेंटला काय होणार, टॅक्स पण चांगला कलेक्ट होणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा पण इथे काय झालं, एक अपग्रेडेशन, एक नवीन युगाची सुरुवात झाली. पण या नवीन युगाने दिलं काय, की तुम्ही रिसोर्सेस वापरू लागलायत, तर आता तुम्हाला काय करावं लागेल, एन्व्हायरमेंटल कॉस्ट पण पडेल. तुम्ही एन्व्हायरमेंटला काय करू लागला, डिग्रेड करू लागला, बरोबर की नाही. कारण का, प्रत्येक गोष्टीतून जे बर्न होणार त्याच्यातून इफ्लुएंट कार्बनच बाहेर पडणार की नाही. एव्हरीथिंग इज ऑन अर्थ इज मेड अप ऑफ कार्बन, आणि सो ते बर्न केल्यानंतर सुद्धा काय निघणार, कार्बन निघणार. तर नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्यात, जुने रोजगार इथे नष्ट होऊ लागलेत, एक नवीन इरा सुरू झाला. ओके, देन मग आली तिसरी औद्योगिक क्रांती. 19वे शतक जे आहे त्याचा उत्तरार्ध, 50च्या नंतर आपल्याला काळ बघायला मिळतो, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात अगदी इलेक्ट्रॉनिक्स या फील्डची सुरुवात झाली. संगणक किंवा आपण कम्प्युटर्स ज्याला म्हणतो, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, यांची मदत मिळायला लागली, आणि याच्यामधून ऑटोमेशन येऊ लागलं. म्हणजे उदाहरणार्थ ओल्ड जॉब्स काय असायचे, टाईप रायटर्स, इव्हन अजूनही टायपिंग वगैरे बेसिक कोर्सेस, आता कविता तुम्ही करत आहात, बरोबर की नाही, या बेसिक कोर्सेस बद्दल आपल्याला अजूनही अवेअरनेस आहे, आणि अजूनही काही ठिकाणी जॉब साठी रिक्वायरमेंट म्हणा, म्हणून आपण आता हे करतोय. पण पाहायला गेलं तर आपल्याला खरंच ते काम पूर्ण करण्यासाठी ह्या बेसिक गोष्टींची गरज राहिली आहे का. विचार केला तर आज मोबाईलवर बोलून पण तुम्ही टाईप करू शकता, स्कॅन करून तुमचं पूर्ण कॉन्टेंट तुमचा काय होऊ शकतो, टाईप होऊ शकतो. म्हणजे हे काय झालं, ऑटोमेशन वाढत गेलं. ओके, जसं की सीए पहिल्या, समजा आता 19चा पूर्वार्ध जर बघितला तर सीए जे अकाउंटंटचं काम असणार आहे, तो काय, त्याची एक चोपडी असायची, म्हणजे एक डायरी, ती मेंटेन करणार, आणि त्याच्यावर सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे कॉस्टिंगचं, बरोबर की नाही. म्हणजे तो तिथं काय करणार, इन्कम किती, एक्सपेंडिचर किती, याची पूर्णपणे माहिती त्याच्यावर असणार. तर कुठेतरी या फील्ड्स मध्ये पण आपल्याला बदल बघायला मिळाले की नाही. हे फील्ड कसं बदललं, याच्यामध्ये काय होऊ लागलं, की आता जर तुम्ही एक्सेल शीटचा वापर करताय तर एका क्लिकवर हजारो नंबरचं कॅल्क्युलेशन, एक फॉर्म्युला सेट केलेला असणार आहे, एका क्लिकवर काय झालं, टाईप झाले सगळे नंबर्स, तुम्हाला काय मिळालं त्याचं, पूर्णपणे इज इक्वल टू व्हॉट, मिळालं लगेच, बरोबर की नाही. हे काय झालं, ऑटोमेशन. म्हणजे व्यक्ती जिथे हाताने ज्या गोष्टी करत होता, ते आता मशिनरीजने एका क्लिकवर होऊ लागले. संगणकाची ही दुनिया ज्याला आपण म्हणू, इलेक्ट्रॉनिक्स, हे फील्ड आणखी वास्ट स्कोप वर बदलू लागलं, बरं की नाही. वेगवेगळ्या इंजिनिअरिंगचे फील्ड स्ट्रीम्स आले, मग आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ लागलो. बरेचसे टेक्नॉलॉजिकल, IT वगैरे, BSc IT, आपण नंतर बघितलं की नाही हे सगळे फील्ड. कोडिंग आज बघता तुम्ही, डेटा सायन्स, हे नवीन नवीन फील्ड तुम्ही ऐकता, त्यांची सुरुवात झाली की नाही ह्या ऑटोमेशननी तिथे. तर कुठे उत्पादन खर्चामध्ये आणखी जास्त कपात झाली की नाही, कारण का आता ऑटोमॅटिकली काम होऊ लागले. 10 माणसं जिथे लागत होती तिथे 1 ते 2 माणूस काम करू लागला. म्हणजे उत्पादन खर्चामध्ये आणखी जास्त काय झाली, कपात झाली, आणि वस्तू अधिक वस्तूंची किमती पण काय होणार, कमी होणार, आणि वस्तूंची अवेलेबिलिटी सामान्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत काय होऊ लागली, पोहोचू लागली. म्हणजे त्या पोहोचवणं, प्रसार करणं काय झालं, सहज शक्य झालं. आणि कुठेतरी आपण म्हणतो ना, पांढरपेशा रोजगार, म्हणजेच काय, व्हाईट कॉलर. आपण पहिल्या इकॉनॉमीचं एक लेक्चर, आपलं जे रनिंग लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये बघितलेलं, बरोबर की नाही. आपण कोणत्या रेड कॉलर, ब्ल्यू कॉलर, व्हाईट कॉलर, सिल्वर कॉलर म्हणतो की नाही, हे नावं आहेत की नाही, कशा कशासाठी आहेत, आठवत आहेत तुम्हाला. येस मॅम.
सांगा बरं मग आरती. म्हणजे रेड कॉलर ते आहे ते शेतीतले जे काम करतात प्रायमरी त्यांच्यासाठी. सेक्टर मध्ये जे काम करतात प्रायमरी त्याच्यासाठी सेक्टर का? मध्ये प्रायमरी सेक्टर साठी काय रेड कलर, रेड मातीचा कलर कॉलर. काय आहे, लाल म्हणतो आपण जनरली, काळी आणि ब्राऊन रेड असं म्हणतो की नाही. सो तो कलर लक्षात ठेवा, ते कोण आहेत, रेड कलर कॉलर, अतिशय कष्टाचं काम करणारे लोक. बरोबर. देन आहे आले कोण, ब्ल्यू कलर. ब्ल्यू कॉलर आपण सेकंड, बरोबर, सेक्टर, सेकंड इंडस्ट्री, फर्स्ट आणि मॅन्युफॅक्चरिंग. सेकंड इंडस्ट्री रिव्होल्युशन बघितलं, त्याच्यामध्ये काय दिसणार तुम्हाला, ब्ल्यू कॉलर वर्कर्स क्रिएट झालेले दिसतात. बरोबर. आणि व्हाईट कॉलर कोण, जे आता आपण बसलोय, फॅन असेल वरती चालू, आपण चेअरवर बसलोय, आपल्या पुढे आहे लॅपटॉप, लेक्चर चालू आहे, हे काय झालं, प्रोफेशनल ज्यांना आपण म्हणू, व्हाईट कॉलर झालं. बरोबर की नाही, आयटी सेक्टर वगैरे जे काही एसी ऑफिसेस मधून बसून काम करतायत, ते काय झालं, पांढरपेशा रोजगार, ज्याला आपण व्हाईट कॉलर वर्कर्स म्हणणार, तिथे काम करणाऱ्या लोकांना. ओके. सो हे होतं तिसरी औद्योगिक क्रांती. याच्यानंतर मग आता आपण न्यूज जी आली होती ती कशा संदर्भात आलेली, चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या संदर्भात. याच्यामध्ये AI, ज्याला आपण काय म्हणणार, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओके, रोबोटिक्स, देन 3D प्रिंटिंग असेल, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, देन बायोटेक्नॉलॉजी आहे, ऑटोमॅटिक चालणाऱ्या ज्या व्हेकल्स आहेत, आपण बघतो आज स्वयंचलित मोटर गाड्या, एक इव्हन मध्ये आता एक क्लिप आलेली ज्याच्यामध्ये टू व्हीलर ऑटोमॅटिकली चालते, स्कूटी आहे. तर हे सगळं काय आहे, चौथी औद्योगिक क्रांती. इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारख्या ज्या गोष्टी आहेत, यांचा याच्यामध्ये काय झालेला आहे, समावेश झालेला आहे. म्हणजे ऑटोमेशनला आणखी एका वेगळ्या स्केल पर्यंत घेऊन जातात या गोष्टी, एकदम मायक्रो गोष्टींचा याच्यामध्ये स्टडी. अगदी आपण बघितलं क्वांटम मेकॅनिझम वगैरे, त्या सगळ्याचा वापर करून हे तंत्रज्ञान काय झालेले, विकसित झालेले आहे. आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी समायोजित आहेत, ज्यांच्याविषयी करंट मध्ये आता ऑलवेज न्यूज तुम्हाला दिसतील. जी पण नावं तुम्ही AI, रोबोटिक्स, IoT, हे सगळं जे काही नावं वाचतायत, यांच्याविषयी तुम्हाला करंट मध्ये नक्कीच न्यूज दिसत असते, आणि तुम्ही त्या पाहत असाल. तर त्याच न्यूज तुम्हाला काय करावे लागतील इथे पुढे, चौथ्या औद्योगिक क्रांतीवर जर काही एसे येतोय, जर काही आन्सर रायटिंग येते, तर ज्या करंट न्यूज असतील त्या स्टेटमेंट जर वापर, चांगला स्कोर तिथे मिळवता येईल. ओके. देन आता आपण बघतोय की हे फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, याच्यामुळे चांगले परिणाम काय, आपल्याला काय बेनिफिट झालेले बघायला मिळतात, ते इफिशियन्सी वाढली. कारण का, प्रोसेसमध्ये ऑटोमेशन आलं, AI टेक्नॉलॉजीचा वापर आला, त्याच्यामुळे लोक जास्त प्रोडक्शन आणि इफिशियंटली काम, म्हणजे कमी वेळात कमी कष्टामध्ये आपल्याला आउटपुट काय मिळू लागलं, जास्त मिळू लागलं. देन इनोव्हेशन आहे याच्यामध्ये. ओके. इंटरनेट ऑफ थिंग्स आपण म्हणतो, देन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी म्हणतो आपण, या सगळ्याचा वापर करून इथं आपल्याला काय बघायला मिळतं, ऑलवेज R&D मध्ये लोक काय करू लागले, मेहनत घेऊ लागले. कारण का, इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यात, आणि इंडस्ट्री, वाढलेल्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या कंपनीला टिकून राहायचंय, तर तिला नवीन काहीतरी द्यावं लागेल, जे इतर देत आहेत त्याच्यापेक्षा आणखी चांगलं काहीतरी द्यावं लागेल, आणि त्याच्यासाठी हे इनोव्हेशन खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच इंडस्ट्रीजमध्ये R&D सुद्धा वाढू लागलं. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला इथे चांगली मिळू लागली. ओके. कारण का, तर सहज सोप्या गोष्टी, हेल्थ केअर फॅसिलिटेट झालं, विरेबल डिव्हाइसेस, आता आपण बघतो, पण हाताला प्रत्येक, बरेचसे लोक डिजिटल वॉच वापरत असतील, तर तुमचं किती पावलं चाललात, तुमचा हार्ट रेट काय आहे, बरोबर की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिथे ECG सुद्धा निघू लागलाय. अगदी ऍपल वॉच तुम्ही जर पाहिली तर, म्हणजे इतक्या गोष्टी काय झालेल्या आहेत, सोप्या झाल्या. त्याच्यासाठी आपल्याला लाईनला, डॉक्टरकडे नंबर लावून बसावं लागत होतं की नाही, या बेसिक गोष्टींसाठी सुद्धा तिथे त्या काय झाल्या, फॅसिलिटेट झाल्या. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ काय झाली तुमची, चांगली इम्प्रूव्ह झाली, इन्हान्स झाली, अपग्रेड होऊ लागला तू. ओके. मेडिसिन्सची अवेलेबिलिटी, आता 24 आवर्स चालू असणारे तुम्हाला काय मिळू लागलेले आहेत, मेडिकल स्टोअर मिळू लागलेले आहेत. त्याच्यात पण ज्यांना परवडत नाही, जेनरिक सारख्या औषधं येऊ लागलेले आहेत. तर हे सगळं काय, ह्या फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशनची देण आहे. देन आता ही जी काही टेक्नॉलॉजी आपण वापरतोय, तर 3 इंडस्ट्रियल रिव्होल्युशन बघितले आणि त्याचे परिणाम पण बघितले. आज आता तुम्ही बघा, त्या रिजन मध्ये 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण टेम्परेचर असेल, बरोबर की नाही, 40 क्रॉस केलेले आपल्याला बघायला मिळते बऱ्याचशा ठिकाणी. तर हे टेम्परेचर का वाढलं, हे क्लायमेट चेंजची देण आहे. ग्लोबल वॉर्मिंग झाली, आणि हे ग्लोबल वॉर्मिंगचं म्हणजे कशामुळे झाली ही ग्लोबल वॉर्मिंग, तर आपण काय केलं, इंडस्ट्रीसाठी जास्तीत जास्त नॅचरल रिसोर्सेस एक्सप्लॉइटेशन केलं. पहिलं आपलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, वाफेस इंजिन, सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्युशन,
थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, आणि त्याच्यानंतर आता फोर्थ मध्ये आपण काय झालो, अवेअर झालो की आपण नॅचरल रिसोर्सेसचा वापर करून सस्टेन नाही राहू शकत, आपल्या पुढच्या पिढीला पण धोक्यात घालतोय आणि स्वतः पण धोक्यात येतोय. तर आपण आता काय केलं पाहिजे, नॅचरल रिसोर्सेसला प्रोटेक्ट केलं पाहिजे. ते तर आपल्याला वापरावे लागणार आहेत, पण चांगला इफिशियंट वापर केला पाहिजे. सबस्टिट्यूट इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, आणि त्या जर इम्प्लिमेंट केल्या तर याच्यातून प्रमोट काय होणार, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस जे येत आहेत आपल्याला, ते पण काय होतील, कमी होऊन जातील, आपल्याला त्यांना फेस करणं शक्य होऊन जाईल. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय केलं, सस्टेनेबिलिटीने वर्क करण्याची ते सुरुवात. देन ग्लोबल कनेक्टिव्हिटी याच्याने वाढली. आता बघितलं आपण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, लोक एकमेकांबरोबर जोडलेले आहेत. कोणताच एक देश आपण म्हणू शकतो का स्वयं काय म्हणू शकतो ना, सेल्फ रिलायबल आहे का, नाहीये. इथं काय होऊ लागले, डिपेंडन्सी, प्रत्येक देशाची एकमेकांवर डिपेंडन्सी. एक युद्ध तिकडे इराणमध्ये झाले आणि भारतामध्ये सोन्याच्या प्राइसेस बघा तुम्ही. युद्धाचा पण परिणाम आहे की नाही प्राइसिंग मध्ये, रिसोर्सेसची अवेलेबिलिटी पण आहे, युद्धाचा पण परिणाम आहे, आणि अदर त्याची सप्लाय किती होतोय, अवेलेबिलिटी म्हणजेच काय, सप्लाय, या सगळ्या फॅक्टर्स आले की नाही. क्रूड ऑइलच्या प्राइसेसवर फरक पडणार जर आपण त्यांच्यावर मेजरली डिपेंड असणार तर, बरोबर की नाही. हे काय झालं, एक प्रकारे इथे आपल्याला काय बघायला मिळतं, ग्लोबल कनेक्टिव्हिटी जी आहे ती इन्हान्स झाली. इंटरनॅशनल रिलेशन मध्ये तुम्हाला फरक बघायला मिळतील, आपण तंत्रज्ञानासाठी एकमेकांशी जोडलो गेलो, बरं की नाही, एकमेकांशी काय होऊ लागलो, जोडलो गेलो. हे तंत्रज्ञान बाबा, जपानचं टेक्निक चांगली आहे, इस्रायलची आहे, आपण एकमेकांबरोबर बायोलॅटरल ट्रिटीज फॉर्म करू लागलो. म्हणजेच काय, कोलॅबोरेशन फॉस्टर झालं, बिझनेसेसला कनेक्टिव्हिटी मिळाली, आणि इंटरनेटमुळे जे ऑप्टिकल फायबरचं आपल्याला जाळं बघायला मिळतं, पूर्णपणे समुद्रामध्ये दिसतं की नाही, म्हणजे काय आहे त्या, एक प्रकारे ऑप्टिकल फायबर, हे काय आहे, एक जाळं आहे ज्याच्या थ्रू आपल्याला काय मिळतं, इंटरनेट, बरोबर की नाही. सॅटेलाइट थ्रू आपल्याला इंटरनेट मिळतंय, असं आपलं जनरली आपण काय म्हणतो, हे ऑप्टिकल फायबरचं काय आहे, जाळं आहे, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काय मिळतं, इंटरनेट वापरायला मिळतं. तर कुठेतरी हे इंटरनेटने लोकांना कनेक्ट केलं की नाही, इंटरनेटने काय केलं, लोकांना कनेक्ट केलं. समजा आज आता तुम्ही बदलापूरमध्ये आहात, बरोबर, ममता मुंबईमध्ये आहात, आणि शोभा तुम्ही मुंबईमध्ये आहात, मानसी तुम्ही कल्याणमध्ये, वेगवेगळ्या रिजन, आरती शिर्डीमध्ये, पण कसे कनेक्ट झालं, इंटरनेटच्या माध्यमातून, डिव्हायसेसच्या माध्यमातून. हे संगणकीकरण नसतं झालं तर आज आपल्या पुढे हे लेक्चर्स आपल्याला शक्य झाले असते का. तसं हे बिझनेसेस जे आहेत ते वर्ल्ड वाईड आपले काय होऊ लागले, कनेक्ट, लोक पण आणि बिझनेसेस पण. ओके, आणि याच्यामधून कोलॅबोरेशन होऊ लागले, ट्रिटीज आपण होऊ लागल्या, नॉलेज शेअर होऊ लागलं, आणि या सगळ्याच्या माध्यमातून इकॉनॉमिक गेन करू लागले देश, आणि सोबतच देशाचा विकासही होऊ लागला. प्रत्येक देशाचा काय होऊ लागला, विकास होऊ लागला. याच्यातून मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएशन होऊ लागलं. पर्टिक्युलर स्किल जर आहे तर लोकांना तिथे काय मिळू लागले, जॉब. म्हणजेच काय, तर आता आपल्याला बघायला मिळतं की एक असं वाटतं की नाही नाही, ऑटोमेशन आलं तर जॉबच सगळे संपून जातील, पण शेवटी ते क्रिएट करणारे पण व्यक्तीच आहेत ना. मशिनरीज क्रिएट करणारे पण कोण आहेत, व्यक्तीच आहेत. आणि काही असे जॉब आहेत त्याच्यातून फक्त जॉबचं काय होणार आहे माहिती, शिफ्ट होणार आहे, स्किल बदलणार आहे. आउटडेटेड जॉब काय होणार, मागे पडणार, आणि नवीन ज्यांनी स्किलफुल जे व्यक्ती बनत गेले त्यांना पुढे काय मिळत जाणार, संधी मिळत जाणार. मग डेटा सायन्स मी मगाशी म्हणले, सायबर सिक्युरिटी, AI, हे सगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू लागल्या की नाही. देन कस्टमायझेशन अँड पर्सनलायझेशन. ओके, तर जवळपास आपल्याला बघायला मिळतो आज आपल्याकडे अल्गोरिदम, युट्यूब अल्गोरिदम ऐकत असाल तुम्ही, इन्स्टा, फेसबुक, अल्गोरिदम हा शब्द खूप ऐकत असाल, डेटा अनालिटिक्स हा शब्द ऐकत असाल. ह्याच्यातून काय होऊ लागलं, तर बिझनेसेसला आणखी चालना मिळण्यासाठी कॉन्टेंट मिळू लागला. की समजा आता कविता आहे, शोभा, मी आहे, आपल्या आसपास सगळे जे काही आहेत, आपण मोबाईल वापरतो, स्क्रोल करतो, बरोबर की नाही, ऑनलाईन शॉपिंग करतो, आपण ज्या गोष्टींना क्लिक करतो त्याच गोष्टी आपल्या पुढे यायला लागतात. तुम्ही स्पर्धा परीक्षांना क्लिक करा, तुमच्याकडे पुढे स्पर्धा परीक्षांचीच युट्यूबला चॅनल दिसतील. तुम्ही एखाद्या ऍक्टरला फॉलो कराल, त्या ऍक्टरचीच तुम्हाला कंटिन्युअस काय मिळतील, न्यूज मिळतील. तर हे काय झालं, डेटा अनालिटिक्स थ्रू AI अल्गोरिदम मध्ये जाऊ लागलं, म्हणजे ही इन्फॉर्मेशन जाऊ लागली अल्गोरिदम मध्ये, आणि अल्गोरिदम मध्ये तेच काय मिळू लागलं, तुम्हाला दिसू लागलं.
ओके. सो ह्या काय झालेल्या पूर्णपणे हे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत ते इंडिव्हिज्युअल आणि कस्टमरला प्रेफरन्स देऊ लागले. कविता ह्यांना बाबा हा ब्रँड पर्टिक्युलर ब्रँडच ते युज करतायत, बरोबर. समजा नेसलचेच ते काय करतायत प्रोडक्ट वापरतायत, तर नेसल त्यांचं लहान बाळ आहे, नेसलच्याच प्रोडक्टची माहिती मिळणार. ओके. ममता पर्टिक्युलर क्लोथवेअर मध्ये बाबा समजा एलन सोलीचेच कपडे बघतायत, तर त्यांना त्याच गोष्टी दिसू लागणार. कोणीतरी पर्स बघताय, एखादी बॅगेटची, शोभा पर्स बघतायत बॅगेटच्या, तर बॅगेटच्याच पर्स दिसू लागल्या. तर हे काय होऊ लागलं, कस्टमरला प्रेफरन्स मिळू लागलं. ओके. म्हणजे एक्सपिरियन्स नुसार, डेटानुसार. आणि उद्योजकांना पण हे खूप सोपं झालं की इन्व्हेस्टमेंट करायची आहे का, तिथं कस्टमर्स किती मिळणार आहेत, रिसर्च ऑलरेडी आहे, त्याच्यावर स्टडी करून पर्टिक्युलर आपल्याला उद्योग चूज पण करता येऊ लागले. ओके. देन एज्युकेशन आहे आणि स्किल डेव्हलपमेंट आहे. एज्युकेशन मध्ये सुद्धा आपण बघतोय की आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आली, बरोबर. त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस सुद्धा सांगितलेले आहेत. स्किल्सला प्रमोट केलेलं आहे. तुम्ही काय करू शकता की तुमच्या विषयांबरोबर तुम्ही स्किल सुद्धा शिकू, कोणाला गिटार शिकायचे तर गिटार सारखं पण एखादा सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये हे केलं जाईल, म्हणजे प्रमोट झालं, स्किल्सला इथे प्रमोशन मिळालं. ओके. ऑनलाईन लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज वाढू लागल्या, अपस्किलिंग रिस्किलिंग होऊ लागलं. म्हणजे आधी स्किल आहे, समजा टाईपरायटरचा कोर्स केलाय, पण आता त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी निघालंय, तर नवीन लॅपटॉपवर तुमची टायपिंगची टेस्ट तुमची असणार, किंवा अपग्रेडेशन झालं की नाही ह्याला काय म्हणणार, रिस्किलिंग म्हणणार. कारण टाईपरायटर वापरलेलं आहे त्याच्यापासून आता लॅपटॉप वापरणार. देन अपस्किलिंग, आणखी स्किल एनहान्समेंट तुमच्यामध्ये, इतर कोणत्या गोष्टी तुम्ही अडॅप्ट करताय आसपासच्या, नवीन तुम्हाला शिकू वाटते, तुमचं भलेही ग्रॅज्युएशन कशातही असू दे, परंतु तुम्ही वेगवेगळं काय करू शकता, स्किल कोर्सेस करू शकता. समजा आता मला सोशल मीडियाचं काहीच माहित नाहीये, माझं फूड टेक्नॉलॉजी मध्ये बीटेक झालेलं आहे, परंतु मला जर सोशल मीडिया संदर्भात कोर्स करायचा युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक मला अवेलेबल आहेत, मी करू शकते. 10वी 8वी 10वीची मुलंही आजकाल करतायत, बरोबर की नाही. प्रत्येक जण आज स्वतः कमावू लागलेत या फील्डमध्ये बरेचसे. तर हे चेंज झालेलं आहे, म्हणजेच काय की लेबर मार्केटमध्ये स्किल्सने काय केलेलं आहे, चेंज घडून आणलेला आहे. लेबर लागणारच आहेत, परंतु कसे लागतील आता, पर्टिक्युलर स्किल. एखादी पर्टिक्युलर इंडस्ट्री आहे, तिला पर्टिक्युलर स्किलच लेबर लागणार. समजा आता एखादं कॉल सेंटर आहे, तर तिथं कॉलिंग करणारच पर्सन लागणार, बरोबर की नाही. तिथे तुम्हाला बॅक ऑफिसचं काम करणाऱ्या व्यक्तीची काही गरज नाहीये, जो फक्त टाईप करत बसेल. तर हे पर्टिक्युलर स्पेसिफिक जे म्हणतो ना स्पेशलायझेशन, ते येऊ लागले, आणि त्याच्याने लेबर मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, चेंज दिसून बघायला मिळतोय. देन सेफ्टी आणि सेक्युरिटी. आता आपण टेक्नॉलॉजी वापरतोय, फेशियल रिकॉग्निशन, जसं की मोबाईलला चेहरा दाखवला, अनलॉक, बरोबर की नाही. बायोमेट्रिक्स, आपण थंब आपला कधी कधी हे करतो. देन लॉक मध्ये आपण इतर काय करू शकतो, आवाज, बरेचशा गोष्टी आल्यात की नाही ह्या नवीन नवीन. म्हणजे हे काय करू लागलं, तर अनालिटिक्स मध्ये आणखी भर पडणार की नाही, कारण हा सगळा रेकॉर्ड तिथे जाणार. पब्लिक सेफ्टीचा इथे इश्यू क्रिएट होणार, ट्रान्सपोर्टेशनचा, सायबर सिक्युरिटीचा इश्यू क्रिएट होणार. एक ना वेब सिरीज आली होती, काहीतरी रेड रोज सारखं असं काहीतरी त्याचं एक टायटल होतं. इंग्लिश वेब सिरीज होती जी मी बघितलेली. तर एक मुलगी ते ऍप डाउनलोड करते, आणि ते ऍप डाउनलोड केल्यानंतर लिटरली त्या ऍपकडे इतकी तिची माहिती जाते. आपण ऑडिओ व्हिडिओ परमिशन देतो की नाही, फोटोज, किती गोष्टींना परमिशन देतो आपण, आणि तिची पूर्णपणे माहिती जाते. तर लिटरली तिला म्हणजे आसपास काहीतरी भूतासारखं दिसू लागतं, कारण ते ऍप कंटिन्युअस तिला ऑडिओ वगैरे माध्यमातून काय करू लागलं, कनेक्ट करू लागलं. आता सॅटेलाइट आहे, जोडलं गेलंय सगळं, सीसीटीव्ही, सगळं फुटेज, हे ते गोष्टी किती मिळतात, अवेलेबल होत आहेत. आणि तिला ना फॉलोअप करू लागलं, लिटरली तिची त्याच्यामध्ये डेथ होऊ लागली, डेथ झाली. आणि दुसरे तिचे बरोबर बऱ्याचशा लोकांनी पण या गोष्टी फेस केल्या. आणि ते ऍप एवढं भयंकर झालं की जे यंग जनरेशन आहे ना, त्यांच्याच याच्यामध्ये डेथ जास्त बघायला मिळाल्या. कारण ते लोक एकटे पडलेले स्वतःला फील करतात. पॅरेंट्स आणि त्यांच्यामध्ये काय दिसतो, आपल्याला एक पूर्ण एज गॅप दिसतो, आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला समजणार असं कोणी नाहीये, आपण एकटे पडलोय. आणि म्हणून ते लोक काय करतात, सोशल मीडिया, वेगवेगळे ऍप, फ्रेंडशिप वाढवणं, सर्कल वाढवणं, या गोष्टींमध्ये पडायला लागतात. आणि कुठेतरी या गोष्टीच मग पुढे जाऊन घातक राहतात. इथे सेफ्टी आणि सिक्युरिटीचा इश्यू पण तयार होतो, आणि या संदर्भातले जॉब पण क्रिएट होतात. सायबर सिक्युरिटी झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, पब्लिक सेफ्टी. ओके. देन आहे इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यातून मिळणार आहे. आपलं इनोव्हेशन, इथं आपल्याला नवीन एक फील्डची माहिती मिळते, इनोव्हेशन होत आहे, प्रोडक्टिव्हिटी आपल्याकडे वाढते, नवीन मार्केट तयार होतं, नवीन कस्टमर्स तयार होत आहे.
कारण आता आपण आहोत, आपली नीड ही नाहीये की आपण क्लोथिंगला सेकंडरी ठेवू, पण आपल्यासाठी काय असणार आहेत, आपल्या फील्ड रिलेटेड बुक्स, नॉलेज, कोर्सेस, बरोबर की नाही. अपग्रेडेशन लोक करतायत आता, स्पेशली बुक्स पण मागे पडू लागलेत कारण ऑनलाईन कॉन्टेंट मिळतं. म्हणजे हे काय होऊ लागलं, रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट क्विक रिप्लेसमेंट होऊ लागले की नाही. तेच बुक्स पण आपण पीडीएफच्या माध्यमातून वाचतो, बरोबर की नाही. तीच डेटा, तोच इन्फॉर्मेशन, सगळी काही तेच, पण आपण काय करू लागलोय, वेगळा मोड बदलू लागले सर्व्हिसेसचा सुद्धा आणि प्रोडक्टचा सुद्धा. तर म्हणजेच काय, तर नवीन मार्केट तयार होऊ लागलं. आणि हे नवीन मार्केट कशामुळे तयार होऊ लागले, नवीन डिमांडमुळे. आणि बेसिक्स लेक्चर्स मध्ये आपण हे पण बघितलेलं आहे की काळानुसार लोकांच्या चॉईसेस बदलतात, ऑब्वियस बदलणार, बरोबर की नाही. आज तुमच्या घरात लहान मुलं असतील, लॉकडाऊन मध्ये त्यांच्या हातात तुम्हाला फोन द्यावाच लागणार होता. एक नवीन मोबाईल तुम्ही त्यांच्यासाठी परचेस केला असेल, जर तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये वर्क वर्क फ्रॉम होम करताय, बरोबर की नाही. कारण ही काय झाली, चॉईसेस बदलल्या की नाही. आणि चॉईसेसवर प्रभाव कसला पडला, काळाचा प्रभाव पडला. आणि नवीन काय येऊ लागले, प्रोडक्ट, आणि त्यांचा तुम्ही आता काय करू लागणार, वापर करू लागणार. तर कुठेतरी हे नवीन मार्केट जे क्रिएट होत आहे ना, त्याची डिमांड फुलफिल करण्यासाठी इनोव्हेशन आपल्याला करावंच लागतं. R&D मध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करावाच लागणार, जर या इंडस्ट्रीच्या रेसमध्ये टिकून राहायचे तर. म्हणून नवीन गोष्टींना पण, आणखी नवीन स्किल्सला पण तिथे काय मिळणार, बढावा मिळणार, त्यांना पण स्कोप मिळणार, त्यांना पण अपॉर्च्युनिटीज मिळणार. आणि हे लेबर जे आहेत, त्या लेबर्सनी स्किलफुल झालं तर ते, त्यांची जॉब्स वगैरे जाणार नाही, ते बेरोजगार राहणार नाही, तर ते काय करू शकतील, कॉन्ट्रीब्युट करू शकतील नेशन बिल्डिंग मध्ये, ग्रोथ अचीव करण्यामध्ये, बरोबर की नाही. जीडीपी मध्ये सगळे भर पडतायत की नाही, वस्तू आणि सेवा सगळं काही क्रिएट होणार ते. आणि त्याच्यामुळे देशाची काय होईल, एक चांगली बांधणी तयार होईल आणि देशाला चांगला रिव्हेन्यू कलेक्ट होईल. देशाला चांगला रिव्हेन्यू कलेक्ट होतोय तर देश कोणावर खर्च करणार, नागरिकांवर, वेलफेअरवर खर्च करणार. आणि वेलफेअरवर खर्च करतायत, तिकडे इंडस्ट्री R&D करतायत, तर आणखी जास्त डेव्हलपमेंट. परंतु ही जी काही डेव्हलपमेंट होते इंडस्ट्री 4.0 मध्ये, एक सगळ्यात चांगली गोष्ट जर तुम्हाला लिहायची झाली तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, सस्टेनेबिलिटीचा विचार, रिन्युएबल एनर्जीज, नवीन टेक्नॉलॉजी आहेत ना, स्मार्ट ग्रीड, रिसोर्स एफिशियंट मॅन्युफॅक्चरिंग, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या तुम्ही याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस मध्ये लिहा, ज्या तुम्हाला गोष्टी इथे दिसत आहेत. ओके. आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय सांगणार, अगेन सेम, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स, नॅचरल रिसोर्सेस, आणि त्यामुळे काय होत जातं, कुठेतरी आपल्या नेचरवर बर्डन येतं. आणि या बर्डन मधून क्रिएट होतात ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज सारख्या समस्या. कळतंय हे सगळं, सगळे सब्जेक्ट लिंक होत आहेत की नाही करंट अफेअर्स मध्ये. सो करंट अफेअर्स सुद्धा काय आहेत, महत्वाचे आहेत. टॉपिक क्लिअर आहे हा पहिला, इंडस्ट्री 4.0. ओके. याच्या संदर्भात रोबोटिक्स, AI, IoT, या सगळ्या संदर्भात ज्या काही न्यूज येतील, नवीन काही बिल ऍक्ट आले, तर तुम्हाला काय करायचं आहे, ते अटॅच करायचे आणि एक्झॅक्टली त्याच्यावरच क्वेश्चन विचारले जाणार, स्पेशली UPSC. आता आपण फॅक्च्युअल पुन्हा एकदा रिवाइज करून घेऊया टॉपिकला. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारतातले कोणते शहर चूज केले गेले आणि कोणत्या राज्यातले? हैदराबाद, तेलंगणा. हैदराबाद, तेलंगणातलं हैदराबाद हे ठिकाण निवडलं गेले. ओके. आणि अच्छा, याच्यामध्ये फोकस एरिया कोणता ठेवला गेलेला आहे, थीमॅटिक केंद्र म्हटलंय आपण याला, तर कोणता फोकस एरिया असणार आहे? फोकस एरिया तेलंगणाच असेल ना. हा, एरिया, एरिया इन द सेन्स एखादा पर्टिक्युलर स्ट्रीम, म्हणजे कोणतं फील्ड. येस शोभा. हेल्थ, येस, हेल्थ, बरोबर आहे. हेल्थ आणि लाईफ सायन्स, ज्याला आपण काय म्हटलेलं इथे, जीवन विज्ञान. ओके. आणि हे जे आपण निवड जी झालेली आहे हैदराबाद मधल्या आपल्या तेलंगणा या शहराची, सॉरी तेलंगणातल्या हैदराबाद शहराची, तर ही निवड कुणी केलेली आहे? WF, WF. त्याचा लॉंग फॉर्म सांगा मला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके. आणि त्यांची कुठे मीटिंग झालेली जिथे यांच्यामध्ये करार झाला? स्वित्झर्लंड, दावोस. स्वित्झर्लंड, दावोस. स्क्रीनला दिसत असेल तुम्हाला, बरोबर स्वित्झर्लंड इथे दावोस येथे मीटिंग झाली. ओके. दोन देशांमध्ये मीटिंग होते, त्याला आपण काय म्हणतो,
ट्रीटी. हा ट्रीटी दोन देशांमध्ये होईल तर बायलॅटरल, पण ही काय आहे इन्स्टिट्यूट मध्ये झालेली आहे. ओके. एक कोणता करार आहे? सहकार्य करार. ओके. जे हैदराबाद हे कितवे केंद्र आहे या नेटवर्क मधले? 18वे. 18वे केंद्र आहे. ओके. देन ही जी चौथी औद्योगिक क्रांती हा शब्द कुणी दिलेला आहे? कोणत्या व्यक्तीने दिलाय? क्लॉस शॉन. येस, क्लॉस श्वॉब यांनी. कधी वापरला होता तो शब्द? 2016 मध्ये पहिल्यांदा वापरला होता. 2016 मध्ये पहिल्यांदा वापरलेला. ओके. भारतातल्या औषध उत्पादनात तेलंगणाचा किती वाटा आहे? 35%. 35%. आता हे क्वेश्चन जे काही मी विचारले हे विचारणार का सारख्या परीक्षांमध्ये किंवा राज्यसेवेला एखादा आला तर? बरं की नाही? आणि आता पूर्ण जो इश्यू स्टडी केला तो आपण कशाच्या पर्स्पेक्टिव्हनी? युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनी. वन लिहायला आलं तरी तुम्ही लिहू शकाल की नाही चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल? ऍटलिस्ट तुम्ही इंट्रोड्यूस करू शकाल, काही छोट्या मोठ्या डिटेल्स ऍडव्हान्टेजेस लिहू शकाल आणि कन्क्लूड करू शकाल. ओके. मला सांगा, पहिली औद्योगिक क्रांती जी आहे तिच्यामध्ये कसला शोध लागला होता? वाफेचे इंजिन. तर थोडक्यात आपल्याला काय बघायला मिळालं कुठेतरी या जे काही इंडस्ट्री 4.0 आहे त्याच्यामुळे काय होणार? मोठ्या प्रमाणात लाईफ सोपी होऊन जाईल, अपग्रेड होऊन जाणार लोकांची. बरोबर की नाही? कारण ऑटोमेशन एका हाय लेवलला जाणार आणि सोबतच एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशा जर प्रॅक्टिसेस केल्या तर त्याचा परिणाम एन्व्हायरमेंटवर तितकासा वाईट होणार नाही. ती जर ते काय राहतील? ऍडव्हान्टेजेस राहतील. आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय राहणार? की आणखी जास्त लोकांचे बाबा जॉब जात आहेत. जर लोक स्किलफुल नाही झाले, लोकांनी अडॉप्ट नाही केलं प्रोसेस बरोबर, तर लोक काय होऊ शकतात? बेरोजगार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. गरिबीचं प्रमाण पण वाढू शकतं याच्यात. बरोबर की नाही? एक वेगळी स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट इथे आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीने हे काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस लक्षात घ्या व्यवस्थित आणि त्याच्यावरच तुम्हाला काय करायचंय? स्टडी करायचंय. प्रॉपर टॉपिकही आपण रिवाइज केला, फॅक्ट्स बघितल्या, इश्यू व्यवस्थित पूर्णपणे बघितला. आता आपला सेकंड टॉपिक आहे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव. ओके. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव जो आहे तो भारतीय संसद आपली जी आहे नवी दिल्लीला तिथे त्या ठिकाणी पार पाडलेला आहे. याची ही चौथी आवृत्ती आपल्याला बघायला मिळते. 2019 ची पहिली आणि आता 2024 जर कन्सिडर केलं तर कितवी असणार आहे? 5वी आवृत्ती. इथे चौथी का आहे? कारण 2023 ची. ओके. कालावधी जो असणार आहे तो 1 आणि 2 मार्च 2023. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा महोत्सव आपल्याला पार पडलेला बघायला मिळतोय आणि थीम होती चांगल्या उद्याच्या कल्पना जगासाठी भारत. ओके. आता हे 2023च आहे तर आपण काय करूया? 2024च बघूया. सगळ्यात आधी तर याची संकल्पना जी होती नरेंद्र मोदी यांनी मांडलेली आहे. कशाची? राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाची. ओके. 31 डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या मन की बात हे भाषण जे आहे त्याच्यामध्ये ही संकल्पना मांडली गेलेली. आणि 25 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हा युवा संसदेचे याच्यामध्ये काय केलेलं? आयोजन. कधी? 2023च. यापूर्वी 2019 ला पहिली आवृत्ती झालेली 88,000 लोकांचा याच्यामध्ये समावेश होता. नवीन भारताचा आवाज व्हा आणि उपाय शोधा आणि धोरणात योगदान द्या, ही काय होती? थीम होती. देन दुसरी आवृत्ती 2021 ला 20 ला गॅप पडला. आपण कोरोना पॅन्डेमिक बघितलेला आहे. 21 ला दुसरी आवृत्ती आली, उत्साह नये भारत का, युवा उत्साह नये भारत का, ही थीम होती. 23 लाख लोकांचा याच्यामध्ये समावेश. 23 लाख ह्यूज नंबर झाले. बरोबर की नाही? मला वाटतं 2.3 लाख असू शकतात 23 लाख च्या ऐवजी, कारण युवा याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. एकदा मी कन्फर्म तुम्हाला बघून सांगते. 23 लाखच आहे. 23 लाख म्हणजे खूप मोठे नंबर झाले. कधी? 2021 मध्ये. देन 2022 मध्ये नवीन भारताचा आवाज व्हा, उपाय शोधा आणि धोरणात योगदान द्या, ही थीम ठेवलेली. कधी? 2022 मध्ये तिसरी आवृत्ती. 2.44 लाख लोक याच्यामध्ये पुन्हा पार्टिसिपेट झालेले. 2024 च बघा, PIB ची इन्फॉर्मेशन आहे ही. नॅशनल युथ पार्लमेंट ऑर्गनाइज झाली. तिची थीम होती युथ व्हॉइसेस एंगेज अँड इम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन. यंग व्हॉइसेस एंगेज अँड इम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन. यंग व्हॉइसेस म्हणजेच मग यंग पीपल, त्यांना एंगेज करा आणि इम्पॉवर करा, जेणेकरून देशाचं काय होईल? देशामध्ये परिवर्तन घडून आलेलं दिसेल. ओके. हा फेस्टिवल जो होता तो 9 फेब 2024 ते 6 मार्च 2024
याच्यामध्ये पार पडला. युथ पार्लमेंट जी आहे ती ऑर्गनाइज होते 3 लेवलला, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि सेंट्रल. ओके. सो 785 डिस्ट्रिक्ट जे कंट्रीज मध्ये आहेत, आपल्या कंट्रीमध्ये आहेत, ते याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात. ओके. आणि डिस्ट्रिक्ट युथ पार्लमेंट ऑर्गनाइज झाली ही कधी झाली? 9 फेबला. सेम 9 फेबला. 9 ते 14 फेब ती चालली. आणि सेंट्रल लेवलला किती? 6 फेब पर्यंत आपल्याला बघायला मिळाला हा कार्यक्रम. ओके. विनर्स जे होते त्या डिस्ट्रिक्ट युथ पार्लमेंटचे पार्टिसिपेट झालेले, ते पुन्हा कुठे पार्टिसिपेट होणार? स्टेटमध्ये. आणि स्टेटचे कुठे जाणार? सेंटरमध्ये. अशी ही प्रोसेस आपल्याला बघायला मिळते. याच्यासाठी एक ऑनलाईन वेबसाईट सुद्धा आहे. त्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन लोक काय करू शकतात? इनरोलमेंट करू शकतात. आणि तिथे त्यांचं क्वालिफिकेशन किंवा काय रिक्वायरमेंट आहेत ना, याची सगळ्याची माहिती आहे. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये भेट देऊ शकता. आता हे नेमकं नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल हे इस्टॅब्लिश करणं किंवा हा कार्यक्रम साजरा करणं, याचा उद्देश काय असावा बरं? यंग लोकांनी जास्तीत जास्त काय झालं पाहिजे? ह्या संसदीय गोष्टींना समजून घेतलं पाहिजे. नवीन इग्नाइट माइंड्स आहेत, त्यांचं ते कॉन्ट्रीब्युशन देतील. आणखी वेगळ्या स्केलला ह्या कार्यक्रमाला पुढे घेऊन जाता येईल. बरोबर की नाही? कारण का तर आपल्याला नेशन बिल्ड करायचंय, तर युवा हेच काय असणार आहेत? उद्याचा भारत ज्यांना आपण म्हणू शकतो. बरोबर की नाही? बालक, युवा यांनाच आपण काय म्हणतो? उद्याचा भारत. हे कॉन्ट्रीब्युट करणार आहेत उद्याच्या भारतामध्ये, आणि त्यांनी ह्या भारताला ओळखलं पाहिजे. सो असे फेस्टिवल्स काय करतात? युवांना प्रमोट करणारे ठरतात. आणि त्याच्यातून नेशन बिल्डिंग आपल्याला आपण होताना दिसतं. ओके. क्लिअर आहे हा टॉपिक सुद्धा? छोटा टॉपिक होता, फॅक्टफुल होता. प्री लेवलचा टॉपिक आहे. याच्यावर फारसं मेन्सला असं काही येणार नाही. स्पेशली युपीएससीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मेन्सला वगैरे नाही येणार. फॅक्च्युअल क्वेश्चन आले तर या टॉपिकवर येतील. ओके. देन पुढे आहे जागतिक आनंद अहवाल 2023. आपल्याला हा एक बघायचा आहे टॉपिक. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांनी 20 मार्च 2023 ला आंतरराष्ट्रीय आनंद दिवस आपण जो साजरा करतोय, त्याच दिवशी जागतिक आनंद अहवाल जाहीर केला. अहवालाची ही 11वी आवृत्ती आपल्याला बघायला मिळते. अहवालामध्ये उत्पन्न, आरोग्य, भावनिक आधार, निवडीचे स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचाराची अनुपस्थिती या घटकांचा विचार करण्यात आलेला आहे. आता बघा, अहवालामध्ये उत्पन्न, लोक जॉब स्वाईप झाले किंवा चेंज झाले, बरोबर, स्विच झाले, आपल्याला बघायला मिळतं कोरोना नंतर. यापूर्वी ऑनलाईन मार्केट. सो करंट अफेअर मधला आपला तिसरा टॉपिक चालू आहे, जागतिक आनंद अहवाल 2023. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कने 20 मार्च 2023 या दिवशी काय केला? हा अहवाल जाहीर केलाय. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो. ओके. हा 23 मार्च 2023 किंवा 20 मार्च 2023 हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. ओके. अहवालाची ही कितवी आवृत्ती आहे? 11वी आवृत्ती आपल्याला बघायला मिळते. अहवालाची कितवी आवृत्ती? 11वी आवृत्ती. अहवालामध्ये आपल्याला उत्पन्न, आरोग्य, भावनिक आधार, निवडीचे स्वातंत्र्य, औदार्य, भ्रष्टाचाराची अनुपस्थिती या घटकांचा याच्यामध्ये विचार केला जातो आणि मग हा अहवाल जाहीर केला जातो. आता बघा, लोकांचं उत्पन्न जर चांगलं नसेल, त्यांच्या गरजा जर पूर्ण होत नसतील, तर आपण ते खुश आहेत, आनंदी आहेत असं म्हणू का? हॅप्पी आहेत म्हणू का? नाही म्हणणार. बरोबर की नाही? लोकांना चांगला रोजगार मिळतोय, त्यांच्या एज्युकेशन प्रमाणे त्यांना काय मिळत आहेत? जॉब्स मिळत आहेत, लोक खुश राहणार. बरोबर की नाही? आजच्या युवाची सगळ्यात मोठी समस्या आहे की नाही, की त्यांनी घेतलेल्या एज्युकेशन प्रमाणे त्या फील्डमध्ये त्यांना तेवढे पुरेसे जॉब मिळत नाहीयेत. मग लोकसंख्येचं विभाजन, शिक्षित लोकांचं प्रमाण, कोणत्या फील्डमध्ये शिक्षण घेत आहेत, तिथे काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सरकार काय करेल? मग धोरण आखताना करेल. आणि त्याच्यासाठी हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आपल्याला एक चांगली माहिती देण्याचं काम करतो. बरोबर की नाही? जगभरामधील राष्ट्रांना. देन सेकंड आहे आरोग्य, हेल्थ. व्यक्तीची हेल्थ जर चांगली नसेल तर तो खुश राहणार नाही. बरोबर की नाही? देन थर्ड आहे भावनिक आधार. व्यक्ती, हे बघा, आत्ताचा इरा बघितला तर सोशल मीडिया, मुलं जास्तीत जास्त वळू लागलेत की नाही तिकडे, आणि जास्तीत जास्त एंगेज फॅमिलीपेक्षा आउट ऑफ फॅमिली मुलं काय करतायत? खुश फील करतायत. कारण का? हॅपी फील करतायत. तर तिथं त्यांना काय होतंय? एक मानसिक आधार मिळतोय असं वाटतं. बरोबर की नाही? तर कुठेतरी बदललेली कुटुंब पद्धती, तुम्ही इंडियन सोसायटी युपीएससी मध्ये स्टडी करत असणार आहात पाठ, बरोबर, त्याच्यामध्ये पण तुमचं कुटुंब, बदललेलं कुटुंब पद्धती, आता हे रिपोर्ट्स इस्टॅब्लिश होतात. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट असेल, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आहे, हे रिपोर्ट इस्टॅब्लिश होत आहेत. याच्यामध्ये सुद्धा या छोट्या मोठ्या गोष्टींची
नोंद केलेली आहे की विभक्त झालेली कुटुंब पद्धती आपल्याला भारतामध्ये बघायला मिळते. आणि ते एक कारण आहे की भावनिक आधार लोकांचा काय होतोय, कमी होतोय. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये भावनिक आधार बिल्ड होतो की नाही. समजा कोणी नर्वस आहे, नाराज आहे, तर त्याला बोलणारे 4 लोक आहेत आसपास. आता फक्त काय, हम दो हमारा एक, तिघ जण राहत आहेत घरामध्ये, बरोबर. ते त्याच्यामध्ये पण विभाजन, डिवोर्सचं प्रमाण बघा तुम्ही किती वाढले, घटस्फोटाचं प्रमाण, बरोबर की नाही. त्याच्यामध्ये पण विभाजन होत चालले. तर कुठेतरी हे भावनिक आधार, हे सुद्धा अहवालामध्ये याचा सुद्धा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. कारण याच्यामुळे सुद्धा, भावनिक आधारामुळे सुद्धा लोक खुश असणं आणि नसणं या गोष्टी डिपेंड राहत आहेत. त्याच्यानंतर निवडीचे स्वातंत्र्य, आपल्याला आपल्या मनासारखं करिअर निवडता येणं, आपली सामाजिक परिस्थिती तसं असणं की बाबा महिला आणि पुरुष दोघांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळत आहेत. ज्या समाजात इक्वॅलिटी असेल, कुठेही फेमिनिझम नाहीये किंवा मेल डॉमिनन्स नाहीये, इक्वॅलिटी असेल, तर तो समाज पुढे जाईल. कारण का, तर शेवटी दोन्ही एक प्रकारे महिला आणि पुरुष हे काय आहेत, त्या देशाचे 2 चाकं आहेत असं समजा. जशी संसाराची चाकं पती पत्नी असतात, बरोबर की नाही. कारण तेवढंच महिलांचं पण प्रमाण आहे की नाही लोकसंख्येमध्ये. यंग पीपल जे आहेत, वर्किंग पॉप्युलेशन आहे, त्यांच्यामध्ये तेवढं प्रमाण आहे. आणि ती यंग पॉप्युलेशन जर घरात फक्त घरातलीच कामं करण्यामध्ये बिझी असणार, ती जर इकॉनॉमिकल कोणतंही कॉन्ट्रीब्युशन करत नसणार आहे, तर कुठेतरी त्या कुटुंबाचीही प्रगती मागे राहते आणि समाजही मागे राहतो. असा समाज आपल्याला पिछाडलेला समाज वाटतो, बरोबर की नाही. जास्तीत जास्त तर निवडीचे स्वातंत्र्य असणे, मग हे फक्त महिलांना नाहीये किंवा इक्वालिटी संदर्भात नाहीये, तर व्यक्तीला सुद्धा निवडीचे स्वातंत्र्य असायला पाहिजे. समजा आपण एज्युकेशन घेतोय आज आणि आपल्याला जॉब निवडण्याचं स्वातंत्र्यच राहिलं नाहीये, जॉब तेवढे नाहीयेत. जो मिळेल ते जॉब करा, ही परिस्थिती आपल्याकडे बघायला मिळते. आणि तेच जर एखादा व्यक्ती स्किलफुल आहे, चांगलं एज्युकेशन, एक्सपिरियन्स चांगला घेतलेला आहे, तर त्याला तो जॉब निवडता येतो. हा डिफरन्स आहे, बरोबर की नाही. तर निवडीचे स्वातंत्र्य हे बऱ्याचशा गोष्टींवर डिपेंड असणार आहे. तुमचे तिथे असणारे रिसोर्सेस, तुमचे स्वतःचे असणारे स्किल्स, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ओके. देन भ्रष्टाचाराची अनुपस्थिती, आपण बघतो की भ्रष्टाचारामुळे काळा पैसा तयार होताना दिसतो. एक पॅरलल इकॉनॉमी रन होताना दिसते, बरोबर की नाही. ज्यांनी काय केलेला असतो, टॅक्स अवॉइडन्स केलेला असतो, टॅक्स इव्हॅजनचे कन्सेप्ट आपण तिकडे बघतोय. आणि हे सगळं होत असताना जर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात असेल, तर सामान्य नागरिक दोन्हीकडून भरडले जाणार. एक तर पैसे देऊन भरडले जाणार, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडून त्या पैशावर जो कर मिळणार होता, जर तो लिगल मनी असता, व्हाईट मनी असता, तर तो करही मिळत नाही सरकारला, म्हणून सरकार वेलफेअर करू शकणार. तर ही पॅरलल इकॉनॉमी खूप धोक्याची राहते. कारण त्याच्यामुळे धोरण निर्मितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. तर कुठेतरी भ्रष्टाचाराची अनुपस्थिती या घटकाचा सुद्धा याच्यामध्ये काय केला, विचार करण्यात आला. ओके. या आधारावर 2020 ते 2022 दरम्यान 3 वर्षांच्या सरासरीने देशांना वरपासून खालपर्यंत क्रमवारी दिली. कोणकोणते आधार आहेत? उत्पन्न, आरोग्य, भावनिक आधार, निवडीचे स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचाराची अनुपस्थिती, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार केलाय. तर कधी कधी क्वेश्चन येतात का कोणत्या घटकांचा विचार केला जातो. ओके. कधी हा दिवस साजरा केला जातो, कंबाईन सारखी एक्झाम का विचारणार, आनंद दिवस, आनंद दिवस कधी साजरा केला जातो? येस, 20 मार्चला साजरा केला जातो. 20 मार्चला साजरा केला जातो, बरोबर. देन दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतं, हा रिपोर्ट जो आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट कोणातर्फे जाहीर केला जातो? युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, ओके, यांच्यातर्फे काय केला जातो, हा रिपोर्ट जाहीर केला जातो. या अहवालाची ही कितवी आवृत्ती आहे, तर 11वी आवृत्ती आहे. ओके. बेसिक फॅक्ट्स क्लिअर. किती वर्षाच्या सरासरीने क्रमवारी देण्यात येते? 3 वर्षाच्या सरासरी. ओके. 3 इयर्सचा रिपोर्ट इथे कन्सिडर. 20 ते 22च्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला. ओके. कधी रिपोर्ट जाहीर झालाय? 20 मार्च. येस, 20 मार्च 2023. ओके. मग देशांना क्रमवारी दिली गेली. याच्यामध्ये असं दिसलं की फिनलँड हा जो देश आहे, सलग 6व्या वर्षी सर्वात आनंदी देश ठरलाय. विचार करा, सलग 6वं वर्ष आनंदी देश, म्हणजे तिथली परिस्थिती, तिथली सिच्युएशन, लोक किती खुश असणार आहेत तिथे, किती चांगलं सुशासन ज्याला म्हणून ते तिथे असणार आहे. मॅम, बरोबर. फिनलँड, नॉर्वे आणि डेन्मार्क येस, ह्या ज्या कंट्रीज ऑलवेज टॉपलाच असतात मॅम. येस, ऑलवेज पहिल्या 5 टॉपला कंट्री दिसतात मध्ये आपल्याला. तिथे तुम्ही जातात सगळ्यांमध्ये. डेव्हलपमेंटचे रिपोर्ट बघा, बरोबर, डेव्हलपमेंट इंडेक्स बघा वेगवेगळ्या, देन ही हॅपीनेस इंडेक्स बघा,
पहिल्या 5 मध्येच त्यांची नावं असतात. बरोबर आहे, चांगलं ऑब्झर्वेशन आहे कविता. तर कुठेतरी भारत आनंदी महत्वाचं देशाचे. म्हणजे त्यांच्यात सगळ्या गोष्टी लिमिटेड आहेत अदर कंट्रीज पेक्षा, त्यामुळे त्यांना बरोबर रिसोर्सेस पण मिळतात, प्रत्येकाला वैयक्तिक लक्ष पण देता येतं. महत्वाचं म्हणजे लोकसंख्या पण नियंत्रित राहते. बरोबर बरोबर. तर आता हे बघा, सगळ्यात आधी तर आपण फॅक्ट्स बघूयात, मग आपण काय करूयात, एक्सप्लेनेशनच्या पार्टकडे वळूयात. ओके. तर सगळ्यात आधी फिनलँड हा सलग 6व्या वर्षी जगातला सर्वात आनंदी देश ठरला. देन आनंदी देशाच्या यादीत भारताचा नंबर किती आहे? 126वा. 126. 126. ओके. 2022 मध्ये भारताचा नंबर होता 136. आता तो काय झाला? 126 झाला. कधी? 2023 मध्ये. आणि आता 2024चा पण रिपोर्ट मार्च मध्ये हा एस्टॅब्लिश झालाय. सो मार्च नवीन जेव्हा आपण करंट अफेअर्स बघू त्याच्यामध्ये मार्च मध्ये असणार की नाही. सो 2000 आपल्याला 24चा पण इथे पुढे अपडेशन बघायचं आहे. देन सर्वात 10 आनंदी देशांची यादी बघा. फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, इस्रायल, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि न्यूझीलंड. हे 10 देश, सर्वात 10 आनंदी देशांची यादी आहे. जसं कविता तुम्ही सांगितलं मगाशी की येस, आता 2024 मध्ये 126 आहे. 2024 मध्ये 126. पुन्हा रिपिटेशन मध्ये आपल्या ते येणार आहे करंट अफेअर्स मध्ये. कारण आपण काय करतोय, 1 वर्षाचा आधी बघतोय आणि अगेन दुसऱ्या वर्षाचं काय करणार, मग ते कंटिन्युअस चालणार तुमचं. 2024 पासून ते कंटिन्युअस चालणार. ओके. कितवा आहे नंबर कविता? 126. 126. तेवढाच, म्हणजे इथे पण आपल्याला काय बघायला मिळालं? 126 स्टील जैसे थे. काही चेंजेस आपल्याकडे झालेले बघायला मिळत नाही. फक्त 2022 पासून 23 मध्ये चांगले चेंजेस दिसत आहेत 1 वर्षामध्ये. मग कधी कधी आता हे आपण बघितल्या फॅक्ट्स, आधी फॅक्ट्स बघून घेऊ, मग सांगते की आणखी क्वेश्चन कसे रेज होऊ शकतात. ओके. पहिल्या 10 मध्ये आपल्याला इस्रायल आणि न्यूझीलंड हे दोनच बिगर युरोपियन कंट्रीज बघायला मिळाले. ऑलवेज बाकीच्या मात्र काय आहेत, युरोपियन नेशन्स आहेत. ओके. फक्त ऑब्झर्व करा आणि डेटा समजून घ्या, मग आपण अनालिसिस करू. देन भारताच्या शेजारच्या देशांचा विचार केला तर नेपाळ 78, चीन 64, पाकिस्तान 108, श्रीलंका 112, बांगलादेश 180. ओके. आणि अमेरिकेचा 15वा प्लेस आहे. तर युक्रेनचा 92 आहे. युक्रेनमध्ये काय चालू होता? वॉर बघायला मिळतो आपल्याला. तर आणखी नेक्स्ट रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा युक्रेनचा प्लेस काय झालेला असेल? चेंज झालेला असेल. लोक आनंदी राहतील का वॉर कंडिशन मध्ये? नाही. तर तिथे काय बघायला मिळेल आपल्याला? बदल बघायला. तालिबान बघायला गेलं तर तालिबानमध्ये शासित अफगाणिस्तान जे आहे यादीत सगळ्यात शेवटच्या स्थानावर, म्हणजे 137व्या नंबरवर आहे. ओके. अहवालानुसार सर्वात दुखी राष्ट्र ठरले ते कोण? अफगाणिस्तान. तालिबान शासित अफगाणिस्तान. तिथे शासन कोणाचं? तालिबानचं. तर इथे सगळ्यात दुखी राष्ट्र विचारलं तर कोण? अफगाणिस्तान. सगळ्यात अफगाणिस्तान. सुखी किंवा सगळ्यात आनंदी राष्ट्र बोललं तर कोण? फिनलँड. आणि सलग फिनलँड. 6व्या वेळा आहेत. ओके. तर अशा पद्धतीने हे काय झाले? फॅक्च्युअल डेटा झाला. आता याच्यावर कन्सेप्च्युअल काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे? अहवालामध्ये पॅरामीटर्स कोणते कन्सिडर केलेले आहेत, आणि पॅरामीटर्स जे कन्सिडर केलेले असतात ना, त्यांच्यामध्ये जर बदल घडून आला, समजा आपल्याकडची कुटुंब पद्धती बदलली, एकत्रित कुटुंब पद्धती पुन्हा आली, तर भावनिक आधार हे पॅरामीटर बदलणार आणि त्या देशाच्या रँकवरती ते चेंजेस आपल्याला बघायला मिळणार. ओके. भ्रष्टाचाराविषयी जर आपल्याकडे चांगले कायदे बनले, प्रोव्हिजन बनल्या, चांगल्या तरतुदी आपण लागू केल्या, लॉ अँड ऑर्डर चांगलं इफेक्टिव्हली तिथे काय केलं, इम्प्लिमेंट केलं, तर तिथे चेंजेस दिसणार. आरोग्याच्या सुधारणा आपण घडवून आणल्या, आरोग्याविषयी सुधारणा घडवून आणल्या, त्याचाही परिणाम बघायला मिळेल. जॉब क्रिएट झाले तर उत्पन्नामध्ये बदल दिसणार. सो हे वर खाली रँकिंग काय होणार? बदलत जाणार. म्हणजे वर्षभरामध्ये जे काही स्टडी करतो करंट अफेअर्स मध्ये, जर चेंजेस लिहून द्यायचे झाले तर आपल्याला जर माहितही नसेल की काय, आपण ती न्यूज पूर्ण कव्हर पण केलेली नसेल, पण करंट अफेअर्सच्या बेसवर तुम्ही 4-5 पॉईंट तर रिलेव्हंट टाकाल तिथे, की काय काय बाबा बदल झालेले आहेत, कोणते जॉब क्रिएट झाले, जॉब गेलेत लोकांचे, स्किल ह्या योजना यांचा परिणाम. रँकिंग चांगली आली ना, 36 पासून 26 वर गेली 23 मध्ये. तर हे चांगल्या गोष्टी तरतुदी टाकून द्या. 5-6 तर रिलेव्हंट त्याच्यामध्ये असणारच आहेत, म्हणजे 2-3 मार्क तर एक्झॅक्टली मिळतात. आणि बाकी नंबर्स जे असतात ना, की 126वा, कितवा प्लेस, डेट, ह्या मात्र तुमच्या प्रॉपर मेन्शन असल्या पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने काय करायचा असतो, हा टॉपिक कव्हर करायचा असतो. क्लिअर आहे इतकं? येस मॅम. त्याच्यामध्ये अपडेशन आपण काय करणार आहोत, पुढे कंटिन्यू करणार आहोत.
कारण जवळपास आता पहिला ओल्ड डेटाच आधी जास्त येणार, कारण आपली एक्झाम ही नंतर ढकलली गेली. तर कुठेतरी डिसेंबर पर्यंत, जानेवारी पर्यंतच्याच तुम्हाला न्यूज ज्या आहेत ना त्या कव्हर करायचे या वर्षीच्या एक्झामिनेशन साठी. कारण का तर पेपर आधीच 1-2 महिना तर आधीच फ्रेम केले असणार ना पेपर. तर तो आपल्याला एक तिथे काय मिळणार आहे की पहिल्या मागच्या वर्षाचा आधी करंट अफेअर क्लिअर करा. सरळ सेवाचे फॉर्म भरतायत, UPSC मध्ये डिटेल्स कुठे लिहायचे, कुठेही करंट अफेअर्स चांगला रोल प्ले करतं आणि कामी येतं. ओके, आपल्या 1 तासाचे हे करंट अफेअर सेशन कम्प्लीट झालेलं आहे. कंटिन्युअस आपण चालू ठेवू. हवं तर 1 जूनची एक्झाम झाली आणि 23चं संपलं नसेल तरी पण चालू ठेवू आपण, कारण 1.25 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर आपल्याला एक्झाम्स विचारतात. ओके, तर त्यामुळे ते रेग्युलर मध्ये पुढे आपण काय होईल, मग आपलं एकदम पॅच वर्क हे आहे ना ते भरून निघेल. ओके, थांबायचं. आपण 2-3 महत्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत आजच्या सेशन मध्ये. आणखी जास्त मी प्रयत्न करेन की गोष्टी आणखी याच्यामध्ये इन्क्लूड करेन. फॅक्च्युअल करंट अफेअरचे एखादा दिवस आपण सेशन ठेवूयात, जे नियुक्त्या वगैरे त्याच्यावरही क्वेश्चन येतात ना राज्यसेवेला वगैरे. तर त्याचं एक दिवस काय करूयात असे रिपोर्ट किंवा लेंदी टॉपिक, आणि एक दिवस काय करूयात फॅक्च्युअल टॉपिक. मग बुक्स कोणते आले, व्यक्तींची कोणती निवड कुठे झाली, कुणाचं निधन, त्याच्या बेसवर क्वेश्चन येतात ना ते पण आपले कव्हर होऊन जातील. दोन्ही काय करूयात मिक्स घेऊयात. ओके, थांबायचं मग. थँक यू Yes, सो ma'am. मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. उद्याची सेम लिंक मी तुम्हाला काय करेल, फॉरवर्ड करून देईल.